Hello students, we learned that any rational number can be represented in the form of p upon q, where p and q are integers and q is not equal to 0. Also we learned that the decimal form of a rational number is either terminating or non-terminating recurring type. Now we are going to study irrational numbers. A number whose decimal expansion is non-terminating and non-recurring is irrational number. त्याचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग येणार म्हणजे संपणार नाहीये आणि नॉन रेकरिंग म्हणजे त्याच्यात कुठलाही डिजिट किंवा ग्रुप ऑफ डिजिट्स हे रेकरिंग येणार नाहीयेत. अशा नंबरला म्हणायचं इरॅशनल नंबर. आता आपण प्रूव्ह करणार आहोत की √2 इज इरॅशनल नंबर. हे जे प्रूफ आपण करणार आहोत ते इनडायरेक्ट मेथडने करणार आहोत. इनडायरेक्ट मेथड मध्ये आपण काय शिकलो की जे आपल्याला प्रूव्ह करायचं असतं त्याच्या अपोजिट स्टेटमेंट अज्युम करायचं. So let us assume that √2 is rational number. √2 rational number असेल तर आपण तो p upon q च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकतो. Therefore √2 can be expressed in p upon q form. p upon q is the reduced form of rational number. Reduced form म्हणजे सिम्प्लिफाय केलेला आहे. त्या दोन्हींना आता दुसऱ्या कुठल्या नंबरने डिवाइड होत नाही. Hence p and q have no common factor other than 1. 1 सोडून त्यांच्यात कुठलाही कॉमन फॅक्टर नाहीये कारण तो रिड्युस्ड फॉर्म आहे. मग √2 हा रॅशनल नंबर असेल तर आपण लिहू शकतो √2 इज इक्वल टू p अपॉन q. आता दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर √2 चा स्क्वेअर येईल 2 आणि p अपॉन q चा स्क्वेअर येईल p स्क्वेअर अपॉन q स्क्वेअर. हा q स्क्वेअर लेफ्ट साईडला नेला तर 2 ला मल्टिप्लाय होईल. देअरफॉर 2q स्क्वेअर इज इक्वल टू p स्क्वेअर मिळाला. म्हणजेच p स्क्वेअर हा इव्हन नंबर मिळाला कारण ही दोनाची पट आहे बघा आणि दोनाच्या पटीतला कुठलाही नंबर हा इव्हन नंबर असतो. जर p स्क्वेअर इव्हन असेल तर त्याचा स्क्वेअर रूट सुद्धा इव्हन नंबर येईल. देअरफॉर p इज अल्सो इव्हन नंबर. जर तो इव्हन नंबर असेल तर त्याचा 2 हा फॅक्टर असणार आहे. कुठल्याही इव्हन नंबरला 2 ने डिवाइड होतं. देअरफॉर 2 इज फॅक्टर ऑफ p. हे फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळालं. जर 2 हा p चा फॅक्टर असेल तर p हा नंबर म्हणजे दोनाची काहीतरी पट असणार आहे. दोनाच्या पटीतला नंबर असणार आहे. देअरफॉर p इज इक्वल टू 2t. आता 2t हा जो t आहे हा t कुठला तरी इंटिजर आहे. t बिलॉंग्स टू I. p इज इक्वल टू 2t आहे याचा जर स्क्वेअर केला दोन्ही साईडचा तर p स्क्वेअर इज इक्वल टू 4t स्क्वेअर मिळेल. पण p स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेली आहे 2q स्क्वेअर. मग या p स्क्वेअर ऐवजी आपण जर ती व्हॅल्यू ठेवली 2q स्क्वेअर तर आपल्याला मिळेल 2q स्क्वेअर इज इक्वल टू 4t स्क्वेअर. बिकॉज p स्क्वेअर इज इक्वल टू 2q स्क्वेअर. हा 2 जर राईट साईडला आणला तर 4 ला डिवाइड होईल म्हणजे आपल्याला मिळेल q स्क्वेअर इज इक्वल टू 2t स्क्वेअर. याचा अर्थ इथे परत आपल्याला q स्क्वेअर हा नंबर इव्हन मिळाला कारण इथे दोनाची पट आलेली आहे. देअरफॉर q स्क्वेअर इज इव्हन. q स्क्वेअर इव्हन आहे म्हणून त्याचा स्क्वेअर रूट पण इव्हन येईल. देअरफॉर q इज इव्हन. q इव्हन मिळाला म्हणजे त्याला 2 हा फॅक्टर मिळेल. देअरफॉर 2 इज फॅक्टर ऑफ q. याला 2 नंबर देऊ. पहिलं इक्वेशन मिळालं आपल्याला की 2 इज फॅक्टर ऑफ p. आता मिळालं 2 इज फॅक्टर ऑफ q. म्हणजे 2 हा फॅक्टर p ला पण आहे आणि q ला पण आहे. Therefore, from statement 1 and 2, 2 is a common factor of p and q both. या दोन्हींना q हा कॉमन 2 हा कॉमन फॅक्टर मिळालेला आहे. This is contradictory. का contradictory आहे? Because in p upon q, we have assumed that p and q have no common factor except 1. इथे सुरुवातीलाच आपण मानलेले आहे बघा p and q have no common factor other than 1. त्यांच्यात 1 सोडून दुसरा कुठलाही कॉमन फॅक्टर नाहीये. म्हणजे हे दोन कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आपल्याला मिळाले. सो आवर assumption that √2 is rational is wrong. जे आपण अज्युम केलं होतं की √2 हा रॅशनल नंबर आहे हे चुकीचं आहे. मग हे चुकीचं आहे तर बरोबर काय आहे? Therefore √2 is irrational number. In this way we have proved this proof by indirect method. आता जसं आपण इथे √2 irrational number दाखवला, similarly you can prove √3 or √5 is an irrational number. हे तुम्ही याच पद्धतीने प्रूव्ह करू शकता. The numbers which are represented by points on a number line are real number. नंबर लाईन वर आपण जे नंबर पॉइंटने डिनोट करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो, त्या नंबरला म्हणायचं रियल नंबर्स. Every point on a number line is associated with a unique real number. नंबर लाईनच्या कुठल्याही पॉइंट, प्रत्येक पॉइंट जर आपण घेतला तर त्याच्याशी असोसिएटेड युनिक म्हणजे वन अँड ओनली वन रियल नंबर असतो. म्हणजे एका पॉइंटशी रिलेटेड एकच रियल नंबर असतो. अँड एव्हरी रियल नंबर इज असोसिएटेड विथ युनिक पॉइंट ऑन अ
नंबर लाईन. त्याचप्रमाणे प्रत्येक रियल नंबरशी असोसिएटेड एकच पॉइंट असतो. आता आपल्याला माहिती की एव्हरी रॅशनल नंबर इज अ रियल नंबर. कुठलाही रॅशनल नंबर हा रियल नंबर असतो. पण जर आपण हे नंबर्स बघितले √2, √3 किंवा -√2, पाय, हे जर नंबर आपण बघितले तर हे रॅशनल नंबर नाहीयेत. मग हे रॅशनल नंबर नाहीयेत पण रियल आहेत. म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो की एव्हरी रियल नंबर मे नॉट बी रॅशनल नंबर. प्रत्येक रियल नंबर हा रॅशनल असेलच असं नाही. प्रत्येक रॅशनल नंबर हा रियल असतोच, पण प्रत्येक रियल नंबर हा रॅशनल असेलच असं नाही. तो इरॅशनल नंबर सुद्धा असू शकतो.